दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विना, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे. अपत्या परी पाजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. रोजच्या वेळेप्रमाणे आपण संत रामदास स्वामींच्या ग्रंथराज दासबोधाचा अभ्यास करण्यासाठी जमलेलो आहोत. संत समागम या लाईव्ह फेसबुक पेज या माध्यमाचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांच्या सूचनेप्रमाणे ग्रंथराज दासबोधाचा समर्थांच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने आपण मागच्या 4 महिन्यापासून हा उपक्रम मोठ्या सातत्याने, प्रेमाने, आदराने राबवला आहे, ज्यांच्यामुळे हे सगळं सहज शक्य झालं. त्या आदरणीय प्रवीणजी शास्त्री, आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपण प्रवीणजी शास्त्रींना आपल्या सगळ्या परिवाराच्या वतीनं
शुभेच्छा देऊया. त्यांच्यामुळे एक मोठा असा आगळ्या वेगळ्या प्रकारचा ज्ञानयज्ञ पूर्ण होऊ शकला. त्यांच्या प्रेरणेने हे सगळं झालं. नाहीतर मला तरी कधी असं वाटलं नाही की आपण सलग एवढे दिवस ग्रंथराज दासबोधावर किंवा समर्थांच्या वाङ्मयावर बोलू. कधी मला स्वप्नात वाटलं नाही. पण प्रवीणजी शास्त्रींच्या प्रेरणेने, त्यांच्या सूचनेमुळे, त्यांनी दिलेल्या उत्साहामुळे आणि त्यांनी जे सहकार्य आपल्याला केलं या संत समागम लाईव्ह फेसबुक पेज, यातून आपल्याला हे सगळं सहज साध्य झालं. आपण सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. सातत्याने, नियमितपणे, नित्याने आपण हे सगळं पाहत आहात. मला काही सूचना करत आहात. त्यामुळे मला माझ्या अभ्यासाची गती आणि दिशा ही पण समजू शकली. त्यामुळे आपल्या सगळ्यांचे या ग्रंथाच्या चिंतन सत्राच्या शेवटी आपल्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो. प्रवीणजी शास्त्रींना आजच्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देऊया. आणि आज आपण जो समास पाहणार आहोत तो आहे दशक 20वा, समास 8वा, देह क्षेत्र निरूपण. सज्जना हो, या समासाचं चिंतन होणं आणि मी जसं बऱ्याच वेळा म्हणालो या 8 दिवसात की 20वा दशक जो आहे, 20वा दशक हा पूर्ण ग्रंथराज दासबोधाचा एक प्रकारे सार आहे. त्या पूर्ण ग्रंथाचा एक्स्ट्रॅक्ट काढलाय आणि तो या शेवटच्या दशकामध्ये 10 समासांमध्ये घातलाय. मी काल आपल्याला म्हणालो की हंसराज स्वामी संकेत कुबडीकार त्यांनी एका दशकाचा एक समास केला. 20 दशक आहेत दासबोधामध्ये. 20 समासांचा संकेत कुबडी नावाचा अत्यंत अप्रतिम ग्रंथ आहे. तो आउट ऑफ प्रिंट आहे, पण तो आपल्याला झेरॉक्स काढून म्हणा किंवा कुणाकडे असेल तर तो मिळू शकतो. तो आपल्या संग्रही असला पाहिजे. समासामध्ये काय सांगितलंय? प्रत्येक समास ऑन ॲन ॲव्हरेज जर तसं बघितलं तर 50-60 ओव्यांचा आहे. परंतु त्या 50-60 ओव्यांना संकेत कुबडीकरांनी 4 ते 5 ओव्यांमध्ये तो पूर्ण समास बसवलाय. आणि असा 50-60 ओव्यांचा एक समास, असे एका दशकाचा एक समास, असे 20 समासांचा संकेत कुबडी नावाचा तो ग्रंथ आहे. परमपूजनीय हंसराज स्वामी त्यांचा तो ग्रंथ आहे. या देह क्षेत्र निरूपण या समासामध्ये समर्थ रामदासांनी 2 भाग केलेले आहेत. म्हणजे आपण म्हणायचे ते भाग केले म्हणून. त्यांच्या हा ग्रंथ सिद्ध करताना त्यांच्या मनात काय विचार असतील, काय असेल माहिती नाही. परंतु आपण अभ्यास करताना आपल्याला असं जाणवतं, एक सगळी सृष्टीची रचना थोडक्यात परत या समासामध्ये पुन्हा सांगितली आहे. सेविलेचे सेवावे अन्न, घेतिलेची घ्यावे जीवन,
तैसे विवरलेची विवरावे पुन्हा पुन्हा. कायम त्या अंतःकरणात दृढपणे बसवण्यासाठी समर्थ रामदास हा सृष्टी क्रम, या ब्रह्मांडाचं सृजन, ब्रह्मांडाचं निर्माण, उभारणी ही पुन्हा पुन्हा सांगतायत. आणि दुसरा जो भाग आहे त्यामध्ये मला या समासात आवडणारी एक अत्यंत गोड ओवी, अत्यंत माझ्या आवडीची ओवी आहे. ती म्हणजे त्यातला एक चरण असा आहे, या शरीरा ऐसे यंत्र आणिक नाही. या शरीरा ऐसे यंत्र आणिक नाही. शरीरही म्हणलंय, यंत्र पण म्हणलंय. त्याचा विचार आपण त्या ओवीच्या वेळी करूया. आज दशक 20 समास 8 देह क्षेत्र निरूपण या समासाचं चिंतन आपण करूया. समर्थ असं म्हणतात, ब्रह्मदेवानी या सृष्टीच्या रूपाने अनेक प्राणी तयार केले, अनेक वनस्पती तयार केल्या, अनेक रस तयार केले, अनेक भोग तयार केले, फळं फुलं सगळं निर्माण केलं. पण या विषयांचा उपभोग घेण्यासाठी, त्याचा खरा उपभोग घेण्यासाठी त्यांनी ब्रह्मदेवानी अत्यंत विचारपूर्वक मनुष्य देह निर्माण केला, की ज्याला प्रबळ बुद्धी दिली, विचारांचं सामर्थ्य दिलं, विवेक दिला, आणि कसं जगावं त्याच्यासाठी बुद्धी दिली. समर्थ म्हणतात की उत्तम विषय अनेक निर्माण केले, पण शरीर जर नसेल तर भोगणार कोण? बाकीचे जे प्राणी आहेत ते केवळ भोग योनी म्हणून आहेत. आहार, भय, निद्रा, मैथून याच्या पलीकडे त्यांना काही समजत नाही. आणि मग याचं ज्ञान देण्यासाठी म्हणून भगवंतानी मनुष्याला ज्ञानेंद्रिय दिली, कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय दिली, 5 कर्मेंद्रिय दिली. पुढे समर्थ ओवी क्रमांक 23 ते 27 मध्ये हा अंतरात्मा विश्वामध्ये पंचभूतांवर आपली सत्ता कशी कार्य करून ठेवतो त्याचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. ज्या पुरुषांना, ज्या मानवी देहाला अपार सामर्थ्य या पृथ्वीवर मिळालं त्यांना समर्थ रामदास अवतारी पुरुष असं म्हणतात. आपल्याला माहिती आहे की समर्थ रामदासांनी त्यांच्या वाङ्मयामध्ये, दासबोधामध्ये शिवाजी महाराजांना ईश्वरी अवतार असं मानलंय. आणि तुकाराम महाराजांना एक जे पत्र लिहिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांना सुद्धा ईश्वरी अवतार अशी उपाधी दिलेली आहे. त्याचं वर्णन ओवी क्रमांक 20 मध्ये आलेलं आहे, ईश्वरी अवतार. पुढे समर्थांनी फार मार्मिक वर्णन केलंय की भगवंताची सत्ता अशी आहे की त्याने सूर्याला आकाशात उभं केलंय आणि पाणी भरून इकडून तिकडे वाहणाऱ्या ढगांना निर्माण केलंय, आणि तो वायू येतो त्या ढगांना इकडे घेऊन जातो, तिकडे घेऊन जातो, पाऊस पाडायला मदत करतो. आज आपण पाहतो आहोत या 15 दिवसाखाली मागच्या 5-6 दिवस रोज झड लागली, खूप पाऊस झाला. आजही या 2-3 दिवसापासून खूप पाऊस होतो आहे. ढग फुटावा एवढा पाऊस परवाच्या दिवशी आमच्याकडे, आमच्या भागामध्ये पडला, मराठवाड्यामध्ये. तास 1.5 तास पलीकडचं काहीही दिसत नव्हतं, एवढा जोरात पाऊस पडत होता. तो विजांचा कडकडाट, पडणारा पाऊस,
आणि वारा आला की ते ढग सगळे निघून जातात आणि पुन्हा आकाश निरभ्र होतंय. याचं वर्णन समर्थ रामदासांनी मोठी करामत आहे असं म्हणून केलंय. पुढे समर्थ म्हणतात की हे जे हाडामांसांचं शरीर आहे, मानवी शरीर, ते एक यंत्र आहे आणि त्या यंत्राची खासियत समर्थ रामदासांनी पूर्ण ग्रंथराज दासबोधामध्ये अनेक ठिकाणी सांगितलेली आहे. केवळ याच समासामध्ये नाही आहे, दासबोधामध्ये अनेक ठिकाणी या शरीररूपी यंत्राचं महत्त्व समर्थांनी पटवून दिलेलं आहे. या समासाचा विचार आपण करूया. दशक 20 समास 8 देह क्षेत्र निरूपण. श्रीराम समर्थ श्रीराम. विधी प्रपंच तरु वाढला, वाढता वाढता विस्तीर्ण झाला. फळे येता विश्रांती पावला, बहुत प्राणी श्रीराम. नाना फळे रसाळे लागली, नाना जिनसी गोडीस आली. गोडी पहावया निर्माण केली, नाना शरीरे श्रीराम. निर्माण झाले उत्तम विषय, शरीरे वीण भोगिता नये. म्हणून निर्मिला उपाय, नाना शरीरे श्रीराम. विधी प्रपंच तरु वाढला. इथं समर्थांनी प्रपंच हा शब्द या सृष्टीच्या निर्माणासाठी घेतलेला आहे. आपण काय म्हणतो की लेखन प्रपंच केला, खूप मोठा प्रपंच केला. म्हणजे काय, संसार केला का? प्रपंच केला म्हणजे व्याप वाढवला. विधी प्रपंच तरु वाढला. विधी म्हणजे ब्रह्मा. ह्या ब्रह्माने असा व्याप केला की तो वटवृक्षाप्रमाणे वाढला. एक मोठा वृक्ष, प्रपंच वृक्ष ज्याला नाव आहे, ज्याला आपण जगत असं म्हणतो, सृष्टी असं म्हणतो, त्याला ते रूपक दिलंय समर्थ रामदासांनी की हा प्रपंचाचा वृक्ष, या जगाचा पसारा ब्रह्माने वाढवला. वाढता वाढता विस्तीर्ण झाला, खूप वाढला, अफाट वाढला. फळे येता विश्रांती पावला, बहुत प्राणी. अनेक फळं निर्माण केली, अनेक फुलं निर्माण केली, अनेक प्राणी निर्माण केले आणि तो आता शांत झाला, विश्रांती पावला. थोडं थांबूया घटकावर, काय काय केलं ते तरी पाहूया. म्हणून ब्रह्मदेव काही क्षणासाठी विश्रांती घेऊ लागला. त्यांनी पाहिलं नाना फळे लगडली. अनेक प्रकारची फळं या सृष्टीमध्ये झाडांना लगडलेली आहेत. नाना जिनसी गोडीस आली. त्यातले अनेक रस, औषधी म्हणून, गोड रस म्हणून, शरीर संवर्धनासाठी म्हणून. गोडी पहावया निर्माण केली नाना शरीरे. आता तिची गोडी पाहण्यासाठी फळं झाली आहेत. प्राणी सगळी फळं खातात का हो? माणसाला कुठलं फळ कसं खायचं हे माहिती आहे, पण माणसाचं पाहून सुद्धा आता प्राणी खाऊ लागलेत. आपण खाण्याच्या बाबतीत तर बाद झालोत, पण आपल्या सवयीमुळे प्राणी सुद्धा बाद होऊ लागलेत. आता माहूरला किंवा अशा ठिकाणी शिवथरघळीमध्ये ती जी वानर आहेत, माकडं, त्यांना जंगलामध्ये जावं, कष्ट करून फळं खावीत, पानं खावीत हे विसरलेत ते. कारण आपण काय केलंय, त्यांना आपले खाद्यपदार्थ देऊन त्यांना आयदी केलंय, आळशी केलंय. प्राण्यांना नाहीये ते ज्ञान, पण आम्हाला बरं वाटतंय, आम्हाला आनंद मिळतोय म्हणून आम्ही त्या वस्तू त्यांना खायला दिल्या. मला बरेच जण सांगतात की आमचा जो डॉग आहे, त्यांच्या घरचं पाळीव श्वान आहे,
अहो म्हणले आंबा काय खातं, आपण खाणार नाही अशी कोय म्हणले चोखून चोखून खातं. आपण ही सवय लावली आहे. आंबा हे काही त्याचं खाद्य आहे का? दारावर आलेला भाजीपाला, लोक मला मोठ्या नवलाने सांगतात, आमचा टिपू भाजीवाल्याला टोमॅटो दिल्याशिवाय जाऊ देत नाही. समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये सांगितलंय, मर्यादेविण पाळी सुणे तो एक मूर्ख. सुणे म्हणजे कुत्रे. मर्यादेविण पाळी, बेडवर घेऊन झोपायचं, त्याच्यासोबत जेवायला बसायचं, त्याला कडेवर घेऊन जायचं, त्याची पप्पी घ्यायची. मर्यादेविण पाळी सुणे तो एक मूर्ख. प्राण्यांना ते नाही जमत, माणसाने त्यांना ही सवय लावली आहे. बरोबर आहे. त्यांना खाऊ घालत घालत त्यांच्या सवयी, नुसतं खाद्य नव्हे, त्यांच्या सवयी सुद्धा माणसाने आपल्या अंगी वाढवल्या आहेत. उशिरा उठणे, आंघोळ न करणे, त्यांच्या सवयी आहेत ह्या. दात न घासणे, दात न घासता चहा पिणे. विषय लांबत जाईल. ज्ञान इंद्रिये निर्माण केली, भिन्न भिन्न गुणांची निर्मिली, एका शरीरासी लागली, परिवेगळाली श्रीराम. ज्ञान इंद्रिये निर्माण केली, 5 ज्ञान इंद्रिय दिली, त्याला वेगवेगळे गुण वाटून दिले. तू काय करायचंय, तू काय करायचंय, तू काय करायचंय. असं आहे. प्राण्यांमध्ये सुद्धा आपल्यापेक्षा अत्यंत तल्लख बुद्धिमत्ता आहे काही काही विषयांची, ती आपल्याकडे नाहीये. उदाहरण घेऊन चला, घार किती किलोमीटरवर असते आकाशात, पण तिचं लक्ष आपल्या पिल्लांकडे आहे. जी मांजर आपल्या दातानी सापाचे, नागाचे सुद्धा तुकडे करू शकते, ती मांजर त्याच तोंडाने आपल्या पिल्लांना उचलते आणि 7-8 घर ती बदलत राहते सेफ्टीसाठी. कुठलं ज्ञान आहे हे? माझ्या पिल्लांना कुणाचा धोका होऊ नये म्हणून ती घरं बदलत राहते. कुठलं ज्ञान आहे? डॉग स्क्वॅड मध्ये असलेले जे डॉग्स आहेत, श्वान, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, BDDS म्हणतात त्याला, बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्ट्रक्शन स्क्वॅड, किंवा पोलिसांकडे जी क्राईम ब्रँच आहे, गुन्हा अन्वेषण खाते, त्यांच्याकडे डॉग असतात. ते फक्त वासावर ओळखतात. किती ज्ञान आहे. पण सम्यक ज्ञान, सगळ्या विषयांचं ज्ञान, ते केवळ मनुष्याकडे आहे. श्रोत्र इंद्रिये शब्द पडिला, त्याचा भेद पाहिजे कळला, ऐसा उपाय निर्माण केला, इंद्रियामध्ये श्रीराम. श्रोत्र इंद्रिय, अनेक इंद्रिय दिली आहेत. आपण पाहिलं पंचज्ञान, आपण तत्वनिरास करताना पाहिलंय. पंचविषय, पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, अंतःकरण पंचक, वायुपंचक, प्राणपंचक. काय ऐकलं की त्याचं विश्लेषण कसं करायचं, काय ऐकायला गोड वाटतंय ते ऐकत राहायचं. त्याचा भेद पाहिजे कळला. ऐकायला तर भरपूर आहे हो, पण हे माझ्या फायद्याचं आहे का, माझ्या हे हिताचं आहे का, मला हे श्रेयस्कर आहे का, हा विचार करण्याची बुद्धी ही केवळ माणसाकडे आहे. ऐसा उपाय निर्माण केला इंद्रियामध्ये. असा उपाय समर्थ म्हणतायत त्या इंद्रिया, त्या इंद्रियामध्ये निर्माण केलेला आहे.
त्वचे इंद्रिये शीतोष्ण भासे, चक्षु इंद्रिये सकळ दिसे, इंद्रियामध्ये गुण ऐसे वेगळाले श्रीराम. त्वचेमधून आम्हाला शीत उष्ण, काय गरम आहे, काय थंड आहे, काय कठीण आहे, काय मऊ आहे हे समजतं. चक्षु इंद्रिये सकळ दिसे, डोळ्याने आम्हाला सगळं दिसतं. इथं डोळे वापरलाय का शब्द? नेत्र शब्द वापरलाय का? चक्षु ही शक्ती आहे, कर्ण नाही वापरलं. श्रोत्र ही शक्ती आहे, चक्षु ही शक्ती आहे. सकळ दिसे, या दृश्य विश्वाच्या पलीकडचं सुद्धा आम्हाला पाहू शकतो आम्ही. हे आपण दासबोधामध्ये किती ठिकाणी पाहिलंय. त्याला देहाची गरज नाही, केवळ विचाराने जे दिसत नाही ते सुद्धा आपण पाहू शकतो. म्हणून इथं म्हणलंय चक्षु इंद्रिय सकळ दिसे, दृश्य विश्वाच्या पलीकडचं जे अदृश्य आहे ते सुद्धा दिसतं. जिव्हेमध्ये रस चाखणे, घ्राणामध्ये परिमळ घेणे, इंद्रियामध्ये वेगळाल्या गुणे भेद केले श्रीराम. वायो पंचकी अंतःकरण पंचक, मिसळोनी फिरे निशंक, ज्ञान इंद्रिये कर्म इंद्रिये सकळीक, सावकाश पाहे श्रीराम. वायो पंचक, प्राण व्यान समान उदान अपान हे 5 प्राण. अंतःकरण पंचक, अंतःकरण मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे अंतःकरणाची 5 घटक आहेत. मिसळोनी फिरे निशंक, ते सगळे एक आहेत आणि ते निशंक फिरतायत, कुठेही त्यांना आडवाट नाहीये. जेव्हा शरीर व्यवस्थित असेल तेव्हा. म्हणून समर्थ या समासाच्या शेवटी म्हणतात, या शरीरा ऐसे यंत्र आणिक नाही. हे सगळं किती वर्ष चाललेलं आहे. जन्म व्हायच्या अगोदर पासून आमचं हार्ट पंपिंग करतं. आम्ही मेल्यानंतर सुद्धा ते काही क्षण. आणि जे सिद्ध आहेत, जे ज्ञानी आहेत, काल मी ज्यांचं उदाहरण दिलं, परमपूजनीय अप्पा स्वामी वरदानंद भारती, देह ठेवल्यानंतर सुद्धा कित्येक तास मंद गतीनं हृदयक्रिया चालू होती. जन्माच्या अगोदर 4-4.5 महिन्यापासून जो पंप चालू होतो तो आपण संपल्यानंतर सुद्धा तो पंप कार्यान्वित राहतो. या शरीरा ऐसे यंत्र आणिक नाही. समर्थ पुढे म्हणतात, मिसळोनी फिरे निशंक. तो जो व्यान वायू आहे त्या वायूच्या आधाराने सगळीकडे हे फिरत असतं. इकडचा रस तिकडे, तिकडचा रस इकडे. जे जादा झालेले ते बाहेर टाका, अपान काम करतं. असं हे बिनबुभाट सगळं यंत्र चालू आहे. कर्म इंद्रिये लागवेगी, जीवभोगी विषया लागी, ऐसा हा उपाय जगी, ईश्वरे केला श्रीराम. त्या ईश्वराने काय उपाय केलाय? कर्म इंद्रिये लागवेगी. लागवेगी म्हणजे मदतीने, ज्ञान इंद्रियांच्या मदतीने, कर्म इंद्रियांच्या मदतीने, जीवभोगी विषया लागी. प्राणपंचक आहे, अंतःकरण पंचक आहे, यांच्या सगळ्यांच्या आधाराने तो जीव काय करतो तर तो या पृथ्वीवर या शरीराच्या साहाय्याने अनेक विषयांचा भोग घेतो. भोगी विषयां लागी, विषयांचा भोग घेण्याचं काम तो करतो. ऐसा हा उपाय जगी ईश्वरे केला. हा उपाय केला, कशाचा केला? तो भोग भोगण्यासाठी हा उपाय करून ठेवलेला आहे देवाने. विषय निर्माण झाले बर्वे, शरीरे वीण कैसे भोगावे, नाना शरीराचे गोवे,
या कारणे श्रीराम अनेक शरीर तयार केली. त्यामध्ये मानवी देह हा अत्यंत उत्तम उत्तमोत्तम घबाड म्हणलंय. दुर्लभ आयुष्याचा नरदेही दुर्लभ आयुष्याचा नाश करू नये, हे सगळं जाणून घेतलं पाहिजे आपण. आम्ही काय केलं? देव आणि देवाचे कर्तृत्व आम्हाला अभिप्राय कळलाच नाही. आम्ही त्या कर्तृत्वामध्येच रममाण झालो, त्या विषयांमध्येच लिप्त झालो, त्या विषयांमध्ये एवढे अडकून पडलो की अरे हे कशासाठी केलंय, कुणी केलंय हे आम्ही विसरून गेलो आणि त्यात लिप्त होऊन पडलो. अस्ति मांसाचे शरीर, त्यामध्ये गुण प्रकार, शरीरासारिखे यंत्र आणिक नाही श्रीराम. ऐसी शरीरे निर्माण केली, विषय भोगे वाढविली, लहान थोर निर्माण झाली, येणे प्रकारे श्रीराम. समर्थ म्हणतात अस्ति मांसाची शरीरे. अस्थि म्हणजे हाडे. एका ठिकाणी समर्थांनी वर्णन केलंय नरदेह स्तवनामध्ये, नाडी खेटा उभविला, अस्थि पंजर उभविला, नाडी खेटा आणि मेद मांसे भरविला. ते स्केलेटन उभा केलंय. स्केलेटन म्हणजे हाडांचा सापळा. तो धरला, त्याच्यामध्ये भरलं सगळं, लिव्हर, लंग्स, किडनी, इंटेस्टाईन, आतडी, जठर, फुफ्फुस. सध्या फुफ्फुसाचं तर फार महत्व आहे फुफ्फुसाला. ऑक्सिजन लेवल कमी झाली का पटकन कोविड हॉस्पिटलमध्ये घेऊन चला. ते आमच्या खूप वर्षाखालची गोष्ट आहे. लोक म्हणायचे तेव्हा कॅन्सर झाला की म्हणायचे आता काही वाचत नाही. हा कॅन्सर म्हणजे कॅन्सल असा शब्द चाला. कॅन्सर इज कॅन्सल. आणि हॉस्पिटल काय? हॉस्पिटलचं नाव काय? तर टाटा हॉस्पिटल. लोक म्हणायचे तिथे जायचं म्हणजे टाटा करायचा, सगळ्यांना जायचं. पण अनेक जणांनी समर्थांच्या अधिष्ठानावर अशा असाध्य आजारावर सुद्धा जय मिळवलेला आहे. अनेक उदाहरणं माझ्या डोळ्यासमोर आहेत. नेटानी समर्थांच्या कृपेने आलेल्या संकटाला धीरोदात्तपणे तोंड दिलेलं आहे आणि अशा संकटांवर मात करून कुटुंब उभा केलेली आहेत, अशी लोक आहेत. आता कोविड हॉस्पिटलमध्ये जाताना टाटा करायची गरजच नाही. जेवढे श्वास आहेत, फुफ्फुस काम करील तोपर्यंत ते करील. अस्ति मांसाचे शरीर, त्यामध्ये गुण प्रकार. मानवी देह सगळे सारखेच आहेत, पण त्यात प्रकार आहेत का नाही? कोण मिश्किल आहे, कोण सिरियस आहे. कुणी या शरीराचा उपयोग परमार्थ वेचण्यासाठी केलाय, तर कुणी विषय भोगामध्ये आयुष्याचा नाश केला. कुणी भौतिक शास्त्राचा अभ्यास केला, कुणी जीवशास्त्राचा अभ्यास केला, कुणी अंतराळाचा अभ्यास केला. अनेक प्रकारचे गुण आहेत. त्या प्रकाराने या शरीराचा वापर माणसाने केलेला आहे. समर्थ म्हणतात शरीरासारिखे यंत्र आणिक नाही. ऐसी शरीरे निर्माण केली, विषय भोगे वाढविली, लहान थोर निर्माण झाली, येणे प्रकारे. किती प्रकार आहे तो? असं आहे. याला जे समर्थ म्हणतात की या शरीरा ऐसे यंत्र आणिक नाही, याचा विचार अत्यंत विस्तृतपणे साकल्याने आपण केला पाहिजे. कारण आपल्याला हा देह मिळालेला आहे, शरीर मिळालेलं आहे. मग हे नक्की काय आहे, कशासाठी मिळालंय?
याचा विचार आपण करण्यासाठी म्हणून ही ओवी आहे, म्हणून हा चरण आहे. नाना शरीराचे गोवे या कारणे. गोवा म्हणजे गुंता. कशासाठी आहे, कोणत्या कारणासाठी आहे? या कारणे म्हणजे काय? ते अदृश्य ठेवलंय. विचार करा, कुठल्या कारणासाठी हे शरीर निर्माण केलेलं आहे. या शरीराचं महत्व खूप आहे. का बरं समर्थ रामदासांनी या शरीराला, मानवी देहाला यंत्राची उपमा दिली आहे? आता आपण विचार करूया की शरीर आणि यंत्रामध्ये साम्य काय, काय समानत्व आहे? सायकल, शिवणकाम मशीन, छपाई यंत्र, मोटारी, स्कूटर, गाड्या, मिक्सर, टेलिव्हिजन, फ्रीज, ही सगळी जी यंत्र आहेत, एका विशिष्ट कामासाठी मानवाने आपल्या बुद्धी कौशल्याने बनवलेली आहेत. मानवाने बनवली आहेत यंत्र. शरीरासारखं यंत्र कोणी बनवलंय? मानवाने नाही बनवलं. मानव बनवू शकतो का? नाही बनवू शकत. ती ईश्वरी योजना आहे. शरीराचं यंत्र हे भगवंतानी बनवलेलं आहे. आता आपण एखादा फ्रीज, सायकल बनवली, जहाज बनवलं, गाडी तयार केली, काही विशिष्ट कामासाठी केलेली आहे, बरोबर ना? इस्त्री तयार केली, कपड्यांना इस्त्री करायची आहे. फ्रीज तयार केला, फ्रीजमध्ये थंड व्हावेत पदार्थ, टिकावेत म्हणून फ्रीज तयार केला. गाडी तयार केली, आम्हाला इथून तिथं जायचंय म्हणून तयार केली. याच्या पाठीमागे काही उद्देश आहे. समजा उद्या सायकल आपण घेतली, नवीन सायकल, आणि ती जर चालत नसेल तर आपण ठेवू का घरामध्ये? मोटरसायकल आणली आणि ती जर चालत नसेल, ती जर आपल्याला घेऊन जात नसेल दुसरीकडे, आपण कशासाठी सांभाळायची ती मोटरसायकल? भगवंत विचार करेल का नाही? फॉर व्हॉट पर्पज? मी कुठल्या ध्येयाने, कुठल्या कामासाठी म्हणून हे यंत्र तयार केले, आणि हे करतंय काय? खरं तर त्याला मी बुद्धी दिली आहे, त्याला विचार नावाची शक्ती दिली आहे, सारासार विचार करण्यासाठी त्याला मी बुद्धी दिली आहे. पण तो जर ते काम करत नसेल तर भगवंत ठेवील का आपल्याला? किती क्षुल्लक विचार आहे बघा ना. आम्ही केलेल्या वस्तू, आम्ही केलेली यंत्र, ती जर काम करत नसतील, आपण भंगारमध्ये टाकून देऊ. छत्री खराब झाली आहे, गळती आहे, भंगारवाला आला का आपण टाकून देतो का नाही? घेऊन जायला. तसं भगवंतानी आम्हाला केलं तर आम्ही कसं वागतोय याचा विचार समर्थ म्हणतात. या शरीरा ऐसे यंत्र आणिक नाही, याच्यासाठी विचार करायचा आहे. जशी साम्यावस्था आपण एखादी वस्तू तयार करण्यासाठी, एखादं वाहन तयार करण्यासाठी घेतो, तसंच एक यंत्र भगवंतानी तयार केलंय, आणि त्याच्या पाठीमागे काहीतरी उद्देश आहे. तो उद्देश जर आपण सफल होऊ देत नसेल तर आपल्याला जगण्याचा काही अधिकार आहे का? अहो, आपल्या हातात आहे का जगणं? हे म्हणणं तरी किती अवास्तव आहे. आपल्या हातात नाहीये जगणं. सेल्फ फीडिंग, स्वतः खातं हे यंत्र. सेल्फ रिपेअरिंग, मार लागला. अहो, अनेक घटना या शरीरामध्ये घडत असतात की ज्या आजारपणाला घेऊन जाऊ शकतात आपल्याला. आपण काही बाई खात असतो, पण खाल्लं की सेल्फ रिपेअर, उलटी करून काढून टाकतं, ते नॉट रिक्वायर्ड, ते फेकून देतं बाहेर. सेल्फ रिपेअरिंग. सेल्फ ब्रीडिंग, यंत्राला यंत्र तयार करत नाही.
पण मनुष्य, पुरुष आणि स्त्री एकत्र येऊन ती पुढे उत्पत्ती तयार करू शकतात. सेल्फ प्रोटेक्शन, स्वतः आपलं रक्षण करतात. आपण खरं तर साम्य पाहतोय. मी मध्येच आठवलं म्हणून ते तुम्हाला सांगितलं की ह्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण आपण जर साम्य पाहू लागलो, समर्थांनी दशक 18 मध्ये हे सगळे विचार मांडलेले. समर्थ म्हणतात, करण्याच्या पाठीमागचा उद्देश किंवा त्या ओव्या सांगतो तुम्हाला. सकळ करता तो ईश्वरू, तेणे केला अंगीकारू, तया पुरुषाचा विचारू, विरुळा जाणे श्रीराम. सकळ करता तो परमेश्वरू, त्या भगवंतानी हे सगळं तयार केलेलं आहे. महायत्न सावधपणे समयी धारिष्ट धरणे, अद्भुतची कार्य करणे, देणे ईश्वराचे श्रीराम. भगवंत काय करतो? अद्भुत कार्य करतो. तो सगळं करतोच आहे आणि अद्भुत करतो. वनस्पती तयार केल्या, अनेक रान माळ पानं तयार केली, झाडं तयार केली, प्राणी तयार केले आणि अद्भुत कार्य केलं ते म्हणजे मानवाला निर्माण केलं. अद्भुतची कार्य करणे. एका कवीने या देहाची आणि यंत्राची तुलना करताना काय सांगितलं? देह सायकल कशी बनविली, केली कारागिरी नक्षीची. देह सायकल, देहाची सायकल कशी बनविली, केली कारागिरी नक्षीची. ट्यूब टायर देहाची अवघी, हवा भरली चैतन्याची. ट्यूब टायर सगळं देहच आहे. कुणी हातावर चालतंय, कुणी पायावर चालतंय, कुणी हातन पायावरही चालतंय. हवा कशाची भरली आहे? चैतन्याची. जीव शिव चाके दोन्ही, जीव शिव चाके दोन्ही, फेरी फिरली 14 भुवनांची. काय सुरेख वर्णन केलं. साम्य काय आहे? यंत्रांना चालविणारा तंत्रज्ञ मानव आहे, तर शरीर यंत्राला चालवणारा जीवात्मा आहे. यंत्रांना माणूस चालवतोय, पण या शरीराला कोण चालवत आहे? जीवात्मा चालवत आहे. बहुतेक यंत्र ही मुख्य बटन दाबलं की चालू होतात. 250-300 फूट खाली घातलेलं वॉटर पंप, सबमर्सिबल पंप, आणि बटन कुठे? किचन मध्ये. ते बटन दाबलं की तो पंप चालू करतो काम. 250-300-400 फूट खाली खोल आहे, पण मुख्य बटन, मानवी जीवनाचं बटन कुठे आहे? कोणतं बटन आहे? मन हे बटन आहे, मुख्य बटन. मुख्य बटन बिघडलं तर यंत्रच चालत नाही. यंत्रातले काही पार्ट्स बिघडले तर तिथले स्पेअर करून चालतील, पार्ट्स बदलून चालतील, पण मुख्य बटन बिघडलं तर? आमच्या आयुष्यातलं, आमच्या या देहातलं जर मन बिघडलं तर सगळंच संपलं. त्या शरीराला काही किंमत नाहीये. आता जे संकट आलेले, वैश्विक संकट, या संकटामध्ये मनही बिघडले आणि शरीर पण बिघडले. मनाला धास्ती आहे, कायम दडपण आहे. आज काय? मित्र गेले, उद्या काय? नातेवाईक गेले, परवा काय? कॉलनीतले गेले. किती भयावह परिस्थिती आहे. आज 3 महिन्याखाली, 4 महिन्याखाली ज्या ठिकाणी 5, 25, 50 माणसं निघत होती कोरोना पॉझिटिव्ह, आज तो आकडा 400-500 पर्यंत गेलाय. अत्यंत भयावह परिस्थिती आहे. शरीर आणि मन बिघडले आमचं. याचं कारणही आम्हीच आहेत. आम्ही जो उच्छाद मांडला, भगवंतानी आम्हाला कसं राहायला सांगितलं, कसं वागायला सांगितलं, सगळे नियम तोडले. आम्ही धाब्यावर बसवले. बेमुअर्थखोरपणे आम्ही वागू लागलो. म्हणून ही वेळ आणून ठेवली आहे. म्हणून आपण भगवंताची कृपा करू, भगवंताची कृपा मागू.
साधना वाढवून त्याला कळवळा येईल, ज्याला न्यायचंय त्यांना घेऊन जाईल. पण त्याची प्रार्थना मात्र करू. आणि मागच्या 4 महिन्यापासून आपण त्याच्या चिंतनामध्ये आहोत. ही प्रार्थना काय कमी आहे का? प्रत्येक यंत्राला केबिन असते, त्याचं कव्हर असतं, त्याचा बॉक्स असतो. यंत्र उघड्यावर ठेवून चालेल का? तसं आमचं हे शरीर जे आहे याला सुद्धा एक बॉक्स आहे, त्वचेचा बॉक्स आहे. त्याच्यामध्ये सगळं भरून ठेवलंय, जागेवर आहे. तुम्ही उड्या मारल्या तरी ते काही मधलं सांडलवंड होत नाही. तुम्ही पळालात तरी सांडलवंड होत नाही. तुम्ही उभे राहिलात तासनतास तरी काही फरक पडत नाही. झोपलात तरी काही फरक पडत नाही. काय रचना आहे! असा एखादा बॉक्स पॅक करून आपण पाठवू का? आम्ही आमच्या मुलाला मागच्या वर्षी काही फराळाचं पाठवलं, कुरिअरनी पाठवलं. 4थ्या दिवशी पोहोचलं, 3ऱ्या दिवशी. पण तो म्हणाला सगळं एक झालं होतं. लाडू, करंजी, काय काय असेल ते सगळं एक झालं. शरीरामध्ये आहे का तसं? सगळं जागच्या जागेवर आहे. आणि किती वर्ष चाललंय हे? कशी अटॅचमेंट आहे? स्वच्छता, यंत्राची स्वच्छता आपण करतो. दसरा आला की मग ती सगळी यंत्र काढली जातात, धुतली जातात, पुसून पुन्हा ठेवली जातात. दररोज स्वच्छता असते, झाडलोट असते. शरीराची कशी आहे झाडलोट? आम्ही स्नान करतो, हे बाह्य स्नान झालं, बाह्य स्वच्छता झाली. अंतर्शुद्धी कधी होईल? काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे कधी बाहेर पडतील? मला तुम्ही सांगा, आपल्या घरामध्ये आपण सगळं दारं खिडक्या सगळं पॅक करतो. एक 15 दिवसासाठी गावाला जातो. 15 दिवसानंतर आल्यानंतर घरामध्ये पहिल्यांदा काय करावं लागतं? झाडून काढावं लागतं, झटकावं लागतं, स्वच्छ पुसावं लागतं. का बरं? मला तुम्ही सांगा की दारं खिडकी बंद आहेत ना, कुठून आली धूळ? 15 दिवसामध्ये आमच्या घराचा कचरा झाला. हा देह माझा 57 वर्ष झाली चालू आहे. नाकातून धूळ किती टन मध्ये गेली असेल? कानातून धूळ गेलेली किती टन गेली असेल? विचार केला पाहिजे ना. कशी स्वच्छता आहे? कानाला काही पडदे नाहीत, काही नाही. नाकाला पडदा नाहीये. गाडी चालवतोय आम्ही, किती रस्त्यामध्ये धूळ आहे, प्रदूषण आहे, किती जात असेल मध्ये? कोण विचार केला याचा? कशी साफसफाई होतीये? या शरीरा ऐसे यंत्र आणिक नाही. किती अलभ्य लावय घबाड आहे. फार मोठ्या महत् प्रयासाने आम्हाला हे धन मिळालेलं आहे. आज सकाळी लीला काकूंशी आमच्या दासबोध सखोल अभ्यास परिवाराच्या दासबोध जगलेल्या, जगत असणाऱ्या, आमचं अधिष्ठान असणाऱ्या आदरणीय लीला काकू गाडगिळ्यांना सकाळी फोन केला. तेव्हा त्या म्हणाल्या की आता अंतर्शुद्धीच करणं बाकी आणि ती नाम स्मरणाशिवाय होणार नाही. आज सकाळचा विषय 7:30-8 वाजता मी त्यांच्याशी बोललो. नामस्मरण वाढलं पाहिजे, साधना वाढली पाहिजे. या शरीराकडून कुठली असत क्रिया होणार नाही हे आपण पाहिलं पाहिजे. म्हणजे आपोआप अंतःकरणातली आणि आत असलेली जी आम्हाला दिसत नाहीये ती धूळ कमी व्हायला मार्गी लागेल. उपाय आहे तो. म्हणून शरीरामध्ये सत्वगुणाची वाढ कशी होईल याचा आपण विचार केला पाहिजे. व्यायाम, यंत्राला व्यायाम असतो. ते यंत्र चालू ठेवणं हा त्याचा व्यायाम आहे. एक गाय अत्यंत विक्रमी दूध देत होती. दूध काढणं 3 वेळा हा तिचा व्यायाम आहे.
मुवमेंट इज द न्यूट्रिशन फॉर युअर जॉईंट्स असं शरीरशास्त्र सांगतं. तुमच्या सांध्यांना, तुमच्या जॉईंट्सना न्यूट्रिशन म्हणजे खाद्य काय आहे? मुवमेंट होणं, चालणं. एका जागेवर बसणं म्हणजे त्यांचं मजबूत, उलट ते दुखतात. म्हणून चालणं फिरणं पाहिजे. मुवमेंट इज न्यूट्रिशन फॉर युअर जॉईंट्स. यंत्र चालवणं म्हणजे त्याचा व्यायाम आहे. शरीरही आम्ही चालवलं पाहिजे का नाही? सारखं बसून चालेल का? सकाळ, दुपार, संध्याकाळ थोडं थोडं फिरलं पाहिजे. घरातल्या घरात, गच्चीवर, बाहेर जायचं नाहीये, कोरोना आहे. गच्चीवर फिरू शकतो, बिल्डिंगच्या खाली पार्किंग एरियामध्ये फिरू शकतो, आमच्या कॉलनीतल्या गल्ल्यांमध्ये फिरू शकतो. हा व्यायाम आपण केला पाहिजे. जसं यंत्राला व्यायामाची गरज आहे तशी शरीराला व्यायामाची गरज आहे. आहार, यंत्रांना आहार लागतो का नाही? वेळोवेळी तेल, पाणी सगळं लागतं. कुठे स्टीम लागते, कुठं पेट्रोल लागतं, कुठं ऑइल लागतं, काही ना काहीतरी लागतं. आमच्या शरीराला 2-3 वेळा भोजन लागतं, अन्न ग्रहण करावं लागतं. हा आहार आहे. शरीराचा आहार झाला. मनाचा आहार हा सकाळी लीला काकूंनी सांगितल्याप्रमाणे नामस्मरण आणि सतसत विवेक बुद्धी हा मनाचा आहार आहे. विश्रांती ती तर पाहिजेच. यंत्राला जशी ठराविक तास, ठराविक दिवस विश्रांती द्यावी लागते. अव्या 24 तास यंत्र चालत नाही, पण शरीराला सुद्धा आपल्याला तशीच विश्रांती द्यावी लागते. रात्रीची झोप ही आपल्याला विश्रांती आहे. एक 10-15 मिनिटं पाठीवर पडणं आणि नामस्मरण करत राहणं. झोपायचं नाही. दिवसा नामस्मरण कर, पाठीला आराम करू द्यायचा, पडायचं, नामस्मरण करायचं, डोळे मिटून नामस्मरण करायचं. झोप येणार नाही ह्याची काळजी आपल्यालाच घ्यायची आहे. कोण बाजूचा माणूस येऊन उठवणार नाही. झोपू नका, नामस्मरण करायचंय तुम्हाला, असं नाही. आपल्याला ती काळजी घ्यायची आहे. झीज होते. मी समान गुण सांगतोय, यंत्र आणि शरीर. जशी यंत्राची झीज होते तशी शरीराची सुद्धा झीज होते. यंत्रामध्ये काही भाग घालावे लागतात. काही वेळा नट, ब्लेड या झिजतात, बेल्ट झिजतात, ते दुसरे टाकावे लागतात. मग आमचे दात झिजतात, मग आम्ही दातांची कवळी बसवतो. दात सडतात, मग त्यामध्ये आम्ही सिमेंट भर, काय धातू भर करतो. डोळ्यांनी दिसत नाही, मग आम्ही हा चष्मा वापरतो. झीज होते ना. काळे कुळकुळीत केस असणारे पांढरे होऊ लागतात, ही झीज आहे. पाठकणा, ताठकणा असलेला तो झुकतो, ही झीज आहे. चालण्या बोलण्यामध्ये जी जरब होती ती राहत नाहीये, ही झीज आहे. मानवी शरीराला सुद्धा झीज आहे. आमच्या ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशींच्या हृदयातली झडप बदलली, हार्ट वॉल चेंज केला. 12 वर्ष आयुष्य होतं त्या वॉलचं, ज्याला आपण झडप म्हणतो, ती वॉल. अशा ह्या झीज होत राहते आणि बदलावं लागतं. एखाद्याला किडनी बदलावी लागते. दात तर कायमच आहेत. आता यंत्र आणि शरीर ह्याच्यातला फरक काय आहे? आपण समान गुण पाहिले. यंत्र आणि शरीर ह्याच्यातला फरक. यंत्र निर्माण झालं की त्याच्या आकारात, अवस्थात फरक पडत नाही. एक यंत्र तयार केली, मोटरसायकल तयार केली, आकार बदलतो का? सायकल तयार केली, आकार बदलतो का? नाही. शरीराचं कसं आहे? लहानपणी कसं असतं, टीन एज मध्ये कसं असतं, तरुणपणी कसं असतं, प्रौढ झाल्यानंतर कसं असतं आणि म्हातारपणी कसं असतं, हा फरक आहे यंत्र आणि शरीरामध्ये. यंत्र मोडकळीला आलं, त्याला बाद ठरवलं जातं, त्याला भंगारात टाकण्यात येतं, किंवा ते लोखंड वितळवून नवीन लोखंड तयार, त्यापासून नवीन यंत्र तयार करता येतं.
शरीर यंत्र जर बाद झालं तर दाखवत सुद्धा नाहीत पुन्हा. पॅक प्लॅस्टिक मध्ये. त्याची विल्हेवाट लागली, कशी लागली, काय लागली, जवळ सुद्धा जाऊ देत नाहीत. टेलिफोनवर मेसेज येतो, झालं, संपलं, फ्युनरल पण झालं. सध्याची परिस्थिती आहे ना अशी भयावह. पण देहदान, नेत्रदान यामधून या शरीरातल्या अवयवांचा काही उपयोग होऊ शकतो. आमच्या दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाच्या संयोजिका परमपूजनीय अक्कास्वामी वेलणकरांनी देहदान केला होता. बघा त्या काळ म्हणजे अक्कास्वामी या शिक्षिका राहिलेल्या, पण आपल्या आयुष्याचा किती आणि कसा उपयोग झाला पाहिजे हे त्यांना कसं जाणवलं. देहदान करणं हे आज सुद्धा सामान्यपणे ऍक्सेप्टेबल नाहीये, पण अक्कास्वामी वेलणकरांनी देहदान केला होता. यंत्राला प्रारब्ध नाहीये, मानवी जीवनाला प्रारब्ध आहे, या शरीराला प्रारब्ध आहे. समर्थ म्हणतात, जरीही तनु रक्षिली पुष्ट काही, तरी भोगतो रोग होईल देही. विपत्ती पुढे ते न ये बोलता रे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे. त्यातून तुमचं प्रारब्ध, संचित, क्रियमाण हे सगळे कर्माचे प्रकार तुम्हाला शुभ मार्गी लागतील, तुम्हाला उपकारक होतील, अपायकारक होणार नाहीत. शक्ती, यंत्राला शक्ती आहे, तशीच शरीराला पण शक्ती आहे. यंत्राला वीज आणि तेल ही शक्ती आहे. योग्य वेळी त्याला तेल देणं, योग्य वेळी फ्युएल भरणं, योग्य वेळी त्याला पॉवर सप्लाय पाहिजे तसा होणं, ते यंत्र सक्षमपणे काम करतं. शरीर यंत्राला मर्यादा आहे, ते काळानंतर पडणार. यंत्रासारखं नाही चालणार ते. मी तुम्हाला म्हणालो की यंत्र बिघडतात, पण काही यंत्र आहेत की शेकडो वर्ष चालू आहेत. शरीराचं तसे का भरोसा देता येतो का? मी 60 वर्ष जगेन, 70 वर्ष जगेन, 10 वर्ष जगेन, 50 वर्ष जगेन, का 110 वर्ष जगेन, तसं नाहीये. जेवढे श्वास मोजून दिलेले आहेत ते संपले. चला, दारामध्ये रेडा घेऊन उभाच आहेत यम महाशय. माऊली म्हणतीये, एका दृष्टांताने पटवून देतीये, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे. जीर्ण झालंय वस्त्र, ते काढून टाका आणि आता नवीन कपडे घाला. तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य घने. याला स्वीकार केला पाहिजे. म्हणून तो आपण 3 प्रदक्षिणा घालतो. प्रेताला अग्नी दिल्यानंतर प्रेताच्या कडे तोंड पाठ करतो. त्याला पाठ दिलेली आपण, आता तो चाललाय आणि पाठीमागे मडकं टाकून आपण बोंब मारतो. घटाकाश हे आता महदाकाश झालेलं आहे आणि ही निसर्गाची प्रक्रिया आहे. वाईट वाटून घेऊ नका, दुःख मानू नका. ऍक्सेप्ट ॲट इट इज, ॲज इट इज. हे मान्य केलं पाहिजे. म्हणून समर्थ आता या शरीराला ऐसे यंत्र आणिक नाही का म्हणतायत? आपण पाहिलं की त्या यंत्र आणि शरीर यामध्ये साम्य काय, यंत्र आणि शरीर यामध्ये भेद काय. मग असं असताना या पार्श्वभूमीवर या शरीरा ऐसे यंत्र आणिक नाही असं समर्थ का म्हणतायत? नंबर 1, मन.
मुख्य बटन. हे मन फार विचित्र आहे. म्हणून मनाला अनुलक्षून समर्थ रामदासांनी 205 श्लोक लिहिलेले आहेत. मनाचं प्रबोधन केलंय. या शरीराचं मुख्य बटन काय आहे? मन आहे. इंद्रियाणाम मनश्चास्मी. माझी एक विभूती हे या शरीरातलं एक इंद्रिय आहे आणि ते म्हणजे मन. भगवंत सांगतायत. एक शरीर दुसऱ्या शरीराला वाचवू शकतं का? एक जीवात्मा दुसऱ्या जीवात्माला वाचवू शकतो का? या शरीराऐसे यंत्र आणिक नाही, कारण त्याला तो वाचवू शकत नाही. हे आपल्या म्हणायच्या गोष्टी आहेत की डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले आणि त्याचे प्राण वाचवले. मग असं जर असतं तर साध्या साध्या झटक्यामध्ये माणसं काय गेली असती? काही माणसं वर्षानुवर्ष बेड रिडन आहेत, बेड सोअर झालेत. मला सोडवा यातून म्हणतायत. ते म्हणतात, जे त्यांची शुश्रूषा करतात त्यांना म्हणतात मला काहीतरी गोळ्या द्यावं, मला काहीतरी औषध द्या, आता मला राहायचं नाहीये, मला उभं घालाय, आता किती त्रास मी सहन करायचा, किती त्रास इतरांना द्यायचा. युथनेशिया म्हणतात त्याला, पेनलेस डेथ. पण त्याला कायद्याने बंदी आहे. आपल्या देशात तरी तो कायदा नाहीये. एखाद्या जीवात्म्याला समजा आता कोविड झालाय आणि याला मरू द्यायचं नाही म्हणून काचेच्या पेटीमध्ये ठेवायचं पॅक करून, आता जातो कसा जीव बघतो, शक्य आहे का? या शरीराचे यंत्र आणिक नाही. या शरीरामध्ये लाल रक्तपेशी तयार होतात, 120 दिवस राहतात. अवश्य हजारो, दररोज 25 कोटी सेल्स तयार करतंय आपलं शरीर. 25 कोटी सेल्स. कुठे जातात ह्या सगळ्या सेल्स? यांचा कचरा कुठे जातो? हा कोरोना विषाणू मरून पडला, तिथं त्याचे तुकडे जेव्हा होतात ते प्रोटीनस मटेरियल आहे. त्याचा कचरा या फुफ्फुसाला मारक ठरतो. 120 दिवस लाल रक्तपेशी राहते, ती मरते, नंतर कुठे जाते? अशी प्रोसेस चालू आहे ना. लाल रक्तपेशी तयार व्हायची अखंड प्रोसेस चालू आहे. आमच्या शरीराचा पंप जन्म व्हायच्या अगोदर पासून चालू आहे. अहो, हा पंप इथं बसवलाय, तो खालून खेचतोय. किती हॉर्स पॉवरचा आहे? आणि खाली सोडतो. खालून खेचताना त्याला किती पॉवर लागत असेल, आणि त्याला वर मेंदूपर्यंत पोचवायला किती पॉवर लागत असेल. कधी ओव्हर ऑइलिंग केलंय त्याचं? या शरीराचे यंत्र आणिक नाही. आम्हाला ते जमतं का रक्त तयार करायला? माणसाने किती किती शोध लावले, पण रक्त नाही करतायत. रक्त घटक काढता येतील, ते दुसऱ्याला देता येतील, प्लाझ्मा काढता येईल. प्लाझ्मा थेरपी सध्या चालू आहे ना कोरोनावर. हे सगळं करता येईल, पण मूळ रक्त नाही तयार करता येत. 20 लाख लिटर हवा आमचं फुफ्फुस दररोज शुद्ध करत असतं. 20 लाख लिटर. आणि आम्ही आमच्या फुफ्फुसाची 50% सुद्धा युटिलायझेशन करून घेत नाहीये. 50% सुद्धा आमची फुफ्फुस ही कार्यक्षम नाहीयेत. आळस, दुश्चित्तपणा. आमच्या शरीरामध्ये 10% रक्त आहे. समजा माझं 70 किलो वजन असेल, ते 6 ते 7 किलो माझं हे रक्त आहे. हे 6 ते 7 लिटर रक्त 20 ते 25 सेकंदामध्ये सगळं शरीरभर फिरून येतं. आहे की नाही कमाल? मी तुम्हाला बोलतोय तास तास, दीड तास, माझी जीभ कोरडी नाही पडत आहे. 1.5 ते 1.25 लिटर लाळ माझ्या जिभेच्या बेस पाशी 2 ज्या ग्लँड आहेत त्या कायम स्त्रव लाळ टाकत राहतात बाहेर.
1.5 ते पावणे 2 लिटर दररोज लाळ. अनेक रंगांना ओळखणारे आमचे डोळे. एक डोळा दुसऱ्याच्या डोळ्यासारखा नाहीये, एक ठसा दुसऱ्याच्या ठशासारखा नाहीये. या शरीरा ऐसे यंत्र आणिक नाही. नाकामध्ये एअर कंडिशनर बसवलाय. उन्हाळ्यामध्ये बाहेर जा, 42-43 डिग्री सेंटीग्रेडचं टेम्परेचर आहे बाहेर. आमच्या शरीराला ती हवा मध्ये घेताना नाकातला एअर कंडिशनर काय करतो? त्याला कूल डाऊन करतो आणि मग तो मध्ये सोडतो. जेव्हा बाहेर एकदम थंड आहे, 0 डिग्री सेंटीग्रेड, 5 डिग्री सेंटीग्रेड, -डिग्री सेंटीग्रेड, तेव्हा हाच एअर कंडिशनर बाहेरची अत्यंत थंड हवा असलेली मध्ये सोडताना गरम करतो आणि मग तो फुफ्सात सोडतो. समर्थ कसं म्हणतात? या शरीरा ऐसे यंत्र आणिक नाही. अशी ही अभिनव कार्यपद्धती या शरीराची आहे. समर्थ पुढे म्हणतात, हे अत्यंत अमूल्य असं आहे. किंमत काय ह्याची? समजा मी जर अंध असेल आणि मला डोळा पाहिजे, मी जर म्हणालो एखाद्या चांगल्या 2 डोळे असणाऱ्या माणसाला, मला तुमचा डोळा द्या ना एक, मी तुम्हाला 10 लाख रुपये देतो. देईल का हो मला कुणी डोळा काढून? माझ्या किडनी बाद झाल्यात, तुम्हाला 2 किडनी आहेत, एकावर काम भागतंय, मला द्या ना एक किडनी. देईल कुणी काढून? किती अमोल ठेवा आम्हाला दिलेला आहे भगवंताने. अहो एक एवढा अमोल, करोड नव्हे, त्याची किंमत नाही करता येत असं हे यंत्र भगवंतानी निर्माण केलंय. कशासाठी निर्माण केलंय? काय उद्देश आहे? आणि आम्ही करतो काय? खूप विचार करण्यासारखा समास आहे आजचा. काय करतो आम्ही? कधीच विचार नाही केला की हे शरीर मला कशासाठी मिळाले, हे शरीर म्हणजे माझ्यासाठी काय उपलब्धी आहे. आणि आम्ही मात्र कशात अडकून पडलो. समर्थ म्हणतात, देह सखळामध्ये उत्तमोत्तम, देह राहिला आत्माराम. अरे तुझ्यात आत्माराम आहे, त्याने नुसतं तुला नाही पाठवून दिलेला, तो तुझ्यात अधिष्ठान आहे त्याचं. सकळा घटी पुरुषोत्तमू, विवेकी जाणती. कुणाला जाणता येतं हे? सगळ्यांना नाही लक्षात येत. ज्यांच्याकडे विवेक आहे, सारासार विवेक आहे, आत्मानात्म विवेक आहे, आणि हा विवेक नित्य, हे जे नित्य विवेक करतात त्यांच्या लक्षात येतं हे सगळं. देह परलोकीचे तारू, नाना गुणांचा गुणागरू, नाना रत्नांचा विचारू, देहाचे नियोगे. देह ब्रह्मांडाचे फळ, या ब्रह्मांडाचं फळ आहे, या सृष्टीचं फळ आहे. अत्यंत गोड आहे, अत्यंत सुरेख आहे, अत्यंत मोहक आहे. देह ब्रह्मांडाचे फळ, देह दुर्लभची केवळ, अत्यंत दुर्लभ आहे. परिया देहास निवळ उमजवावे. या देहाला आम्हाला समजून घेतलं पाहिजे, त्याच्याकडून काम करून घेतलं पाहिजे. उमजवणे, उमजून घेतलं पाहिजे आणि त्यांनी उमजलं पाहिजे. अत्यंत दुर्धर असा भवसागर तरुण जाण्यासाठी आपल्याला हा देह साधन म्हणून भगवंतानी दिलेला आहे. म्हणून समर्थांना असं वाटतं की नरतोची नारायण जरी प्रत्यये करी श्रवण. आत्ता बघितली ना ओवी आपण 2 दिवसाखाली, मननशील अंतःकरण सर्व काळ 24 तास आम्हाला मनन करता आलं पाहिजे. आम्ही चिंतन केलं पाहिजे, कशासाठी मी जन्माला आलो, कशासाठी मला हा देह मिळालेला आहे, आणि माझं अंत तो गत्वा ध्येय काय आहे. कार्यशक्ती, अफाट कार्यशक्ती आहे. नरकरणी करे तो नारायण हो जाय. तीच ओवी समर्थांनी दासबोधामध्ये सांगितली. समर्थ त्या मननशील वर्ण देव बळात्कार समासामध्ये आपल्याला सांगतात 17व्या दशकामध्ये, मननशील लोकांपाशी अखंड देव अहर्निशी, जे खरोखर मनन करतायत, चिंतन करतायत, त्यांच्यापाशी
देव हे अखंड त्याच्या सोबत आहेत. मननशील लोकांपाशी अखंड देव अहर्निशी पाहता त्यांच्या पूर्वसंचिताशी जोडा नाही. काय त्याचं पूर्वसंचित आहे? त्याला जोडी नाहीये दुसरी. काय? श्रवण मनन चिंतन निधिध्यास कायम असला पाहिजे. कशासाठी मी जन्माला आलो? कशासाठी हे अमोल धन मला मिळालेलं आहे? हे घबाड मला मिळालेलं आहे? मला काय मिळवायचंय आणि मी काय मिळवण्यासाठी आटापिटा करतोय? कशासाठी धडपडतोय मी? कधी विचार करायचा? दासबोध संपत आला. केवळ 2 समास राहिले आता. बुद्धीची देणगी यंत्रामध्ये नाहीये. यंत्राला कुणीतरी चालवावं लागतं. माणसामध्ये बुद्धी आहे. त्याला एवढी मोठी अमौलिक देणगी दिलेली आहे. अंतराळात जाईल माणूस, पण पुन्हा खालीच यावं लागेल. वर नाही जगू शकत. स्त्री आणि पुरुष या दोघांना बाजूला सारून तो निर्मिती करू शकतो. टेस्ट ट्यूब बेबी. पण शेवटी त्याला स्त्री बीजांड आणि पुरुषाचं वीर्य हे एकत्र आणलंच पाहिजे. ह्या बुद्धीचा विकास करू शकतो. म्हणून समर्थ म्हणतात शरीरा ऐसे यंत्र आणिक नाही. श्रेष्ठत्व किती आहे? अहो, जन्म मरणाच्या फेऱ्यातून सोडवणारं हे साधन आहे. याच्यापेक्षा काय पाहिजे दुसरं? आत्मज्ञान मिळवून देणारं हे साधन आहे. नाथ महाराज म्हणतात या नरदेहाचे साधने सच्चिदानंद पदवी घेणे सात चित आनंद परब्रह्म स्थिती सच्चिदानंद पदवी घेणे ऐसा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला असे. असा अधिकार या जन्मामध्ये या नरदेहामध्ये या जीवात्म्याला दिलेला आहे. त्या अधिकाराचा आपण गैरवापर करतो. त्या अधिकाराकडे पाहत नाही. दुसरीकडे मात्र आम्ही रममाण होतो. समर्थ म्हणताय धन्य धन्य हा नरदेह हो, याची अपूर्वता पहावो. जो जो कीजे जे परमार्थ लाहो, तो तो पावे सिद्धी दे. तो सिद्धी पर्यंत जाईल. तो ज्ञानी होऊ शकतो. हा हे जे शरीर आहे, समर्थ म्हणतात ही माताच निर्माण करू शकते. इतरत्र नाही होत. बाहेर होईल, पण शेवटी मातेचं स्त्री बीजांड हे त्याला लागेल. धन्य तयाची जननी जे लागले हरिचरणी, त्याचीच एक जन्मजनी सर्व स त्याहीच एक जन्मजनी सार्थक केला. आपलं कुळ उद्धरून जाईल. आपल्या मातेला जे त्रास भोगावा लागला, तो जर परिमार्जन करायचा असेल तर या देहाच्या द्वारे, या देहाच्या साधनेद्वारे आपण त्या सिद्धीपर्यंत जाऊ शकतो. म्हणून आपण त्याला हरिभजनी लावलं पाहिजे. त्याला पावन केलं पाहिजे. ज्या शरीरामध्ये उदंड विचार प्रगटतो, त्या शरीराकडून आत्मारामाच्या ज्ञानाचा प्रसार होतो. ज्या शरीराकडून असे उदंड विचार प्रकट होतात, ज्या शरीराकडून बहुजन समाजाला उद्धारापर्यंत जाता येतं, तो स्वतः उद्धरून जातो, पण जनसमुदायाला तो घेऊन जातो. समर्थ म्हणतात असं हे पुण्य शरीर आहे. त्याला समर्थांनी पुण्यात्मा नाव दिलेलं आहे. असा हा पुण्यात्मा, असं हे पुण्य शरीर. समर्थ म्हणतात पूजा करण्याच्या योग्यतेचं असतंय. हेच शरीर इतर शरीरांकडून पूजा करून घेतं. एखाद्याला हे जमतं. किती विरळ असेल, किती विरळा लोक आहेत असे की ज्यांना हे सगळं जमतंय आणि ते स्वतः सोबत आपल्या सगळ्या समाजाला उद्धरून नेतात. समर्थांनी ह्याला दुर्लभ असं म्हणलंय. समर्थांनी ह्याला ब्रह्मांडाचं फळ असं म्हणलंय. म्हणून समर्थ म्हणतात या शरीरा ऐसे यंत्र आणिक नाही. आज खूप वेळ या शरीरा ऐसे यंत्र आणिक नाही मध्ये गेला. मला माहिती आहे की आपण या सगळ्या ओव्या आपण मुळापासून वाचून आपण घरी नंतर या वाचू शकता. पण या चरण हा मला अत्यंत गोड ओवी आहे आणि मला खूप भावणारं
हे चरण आहे. शरीर ऐसे यंत्र आणिक नाही. म्हणून मी त्याचा विचार साकल्य आणि विस्तृतपणे आपल्या सगळ्यांच्या समोर मांडला. पुढच्या ओव्या एक 10 मिनिट 5-10 मिनिट ज्यादा जरी झाले तरी आपण हा समास संपूया. अस्थिमंशाची शरीरे निर्माण केली जगदीश्वरे, विवेके गुणविचारे करुनिया श्रीराम. अस्थिमंशाचा पुतळा जेणे ज्ञाने सकळ कळा, शरीर भेद वेगळा ठाई ठाई श्रीराम. शरीर भेद वेगळा. अहो 137 कोटी लोक केवळ भारतात राहत आहेत. 2 माणसांची आयरिस, बुबुळाची ठेवण, 2 माणसांच्या अंगठ्याचा ठसा एक आहे. 350 वर्षापूर्वी समर्थ म्हणतायत या शरीरा ऐसे यंत्र आणिक नाही. किती समर्थ दूरदृष्टीचे आहेत, किती दूरगत सूचना आहे. एवढा मोठा वारसा आम्हाला लाभलेला आहे. एवढ्या मोठ्या अवतारी पुरुषाचं, महानुभावाचं वाङ्मय आपण अभ्यास करतो आहोत. आपलं भाग्य काय कमी आहे का? तो भेद कार्याकारण त्याचा उदंड आहे गुण, सकळ तीक्ष्ण बुद्धी विन काय कळे श्रीराम. तीक्ष्ण बुद्धी पाहिजे, त्याशिवाय हा भेद नाही समजणार. सकळ करणे ईश्वराला म्हणून भेद निर्माण केला, ऊर्ध्वमुख होता भेदाला ठावकायचा श्रीराम. समर्थ म्हणतात त्या भगवंतानी सगळा भेद करून ठेवलेला आहे. ढूंढते राह जाओगे, इथंच फिरा, रस्ताच सापडू देत नाही तुम्हाला. पण जर तुम्ही माझ्याकडे दृष्टी केली, तुम्ही जर माझ्या सन्मुख आलात, तर भेदाला तुमची पाठ होईल, तुम्हाला अभेद दिसेल. तुम्ही ऊर्ध्वमुख व्हा, माझ्याकडे दृष्टी करा, सगळा भेद जागच्या जागी निघून जाईल, विरून जाईल. सृष्टी करणी अगत्य भेद, संवारे सहजची अभेद, भेद अभेद हा संवाद माया गुणे श्रीराम. हे काय आहे? भेद का दिसतो? हे सगळा भ्रम निर्माण का झाला? मोह का निर्माण झाला? माया गुणे, केवळ मायेने, भूल भुलैया. मायेमध्ये अंतरात्मा, नकळे तयाचा महिमा, जाला चतुर्मुख ब्रह्मा तोही संदेही पडे श्रीराम. अहो ज्याने हे सगळं निर्माण केलं, समर्थ म्हणतात ब्रह्मदेव सुद्धा त्याच्या लक्षात नाहीयेत. खरं आहे ना? तो तर नुसतं निर्माण करण्याच्याच प्रक्रियेत आहे. तयार करा द्या पाठवून, तयार करा द्या पाठवून, तयार करा द्या पाठवून. उसंतच नाहीये त्याला पाहायला. पण आपण हे करू शकतो. एका दृष्टीने ब्रह्मापेक्षा उच्च स्थान जीवात्म्याला आहे. कारण ब्रह्मप्रलयाच्या वेळी ब्रह्माचा नाश आहे. पण या जीवात्म्याने जर ऊर्ध्वमुख होऊन त्या परब्रह्माशी तदाकारता मिळवली, तर पुन्हा त्याला जन्मही नाही, मृत्यू पण नाहीये. पिळ पेच कडो विकडी, तर्क तीक्षण घडीने घडी, मनासी होये तातडी विवरण करिता श्रीराम. समर्थ म्हणतात याचं विवरण केलं पाहिजे, याचं मनन चिंतन सर्व काळ. हे जर केलं तर पीळ पेच कडो विकडी. पीळ म्हणजे आपल्याला माहिती आहे, पीळ पडलाय, पेच पडलाय, कडो विकडी. ट्रॅक सोडून इकडे तिकडे जाणं, कडा सोडून इकडे तिकडे जाणं, एक ठराविक मार्ग आहे, त्या मार्गातून इकडे तिकडे भटकलाय. म्हणून इथं 3 शब्द आहेत, पीळ पेच कडो विकडी. तर्क तीक्ष्ण घडीने घडी, तीक्ष्ण बुद्धी, विवेकाधिष्ठित विचार, विवरण करा, विचार करा, मनन करा, चिंतन करा. मनासी होय तातडी, समजण्याच्या पलीकडे जे आहे ते सुद्धा सहजपणे उकलेल. आत्मत्वे लागते सकळ काही, निरंजनी हे काहीच नाही. एकांत काळी समजवन पाही,
म्हणजे बरे श्रीराम. म्हणून एकांत महत्वाचा आहे. आम्हाला एकांतात बसायची सवय लागली पाहिजे, सवय लावली पाहिजे. आपण दररोज अर्धा तास, 1 तास अभ्यासाच्या निमित्ताने काही कारण असेल, एका रूम मध्ये एक ठरलेली जागा, खाली नाही बसता येत ना, खुर्चीवर बसा. समोर समर्थांची मूर्ती आणा, रामाची मूर्ती आणा आणि त्याचं पूजन करा. 10 मिनिट, 15 मिनिट, अर्धा तास वाढवा. तासभर, 2 तास किमान एकांतात बसायची सवय लावली पाहिजे. आपण काही वेळ, मिनिटात सुरुवात करूया. आपण देह सामर्थ्यानुसार सकळ करी जगदेश्वर, थोर सामर्थ्ये अवतार बोली जेती श्रीराम. अनेक देहाच्या सामर्थ्यानुसार समर्थ म्हणतात, अनेक प्रकार जीवाला जन्माला येत असतात. ईश्वरी अवतार सुद्धा असंच सामर्थ्य घेऊन येतात. शेष कुर्म वराव झाले, एवढे देह विशाळ धरिले, तेणे करिता रचना चाले, सकळ सृष्टीची श्रीराम. अनेक जीव, शेष, कुर्म, कासव, वराव, हे अवतारांची नावं सांगतायत समर्थ. एवढे देह विशाळ धरिले, या तिघांचीच नावं काय घेतली हो? शेषाचं नाव घेतलं, कासवाचं नाव घेतलं आणि वराहाचं नाव घेतलं. हा होमवर्क आहे आपल्याला. दशावतारीमध्ये या 3 अवतारांनी काय घेतलं नाव? यांचीच तिघांची नावं काय घेतली? समर्थ पुढच्या चरणामध्ये म्हणतात, एवढे देह विशाळ धरिले, तेणे करिता रचना चाले सकळ सृष्टीची. या तिघांमुळे रचना या सृष्टीची चालली आहे असं समर्थ म्हणतात. ते आपल्याला संध्याकाळी एकांतात बसून त्याचा विचार करायचा आहे. का तिघांचीच नावं घेतली? कारण आता वेळ नाहीये. ईश्वरे केवढे सूत्र केले, सूर्यबिंब धावाया लाविले, धुकटा करवी धरविले, अगाध पाणी श्रीराम. काय मार्मिक सिद्धांत आहे. ईश्वरे केवढे सूत्र केले. समर्थ एका ठिकाणी दासबोधामध्ये काय म्हणतात? ईश्वरे मोठे सूत्र केले, मनुष्य मात्र गुंतवून राहिले. समर्थ इथं म्हणतायत, ईश्वरे केवढे सूत्र केले. काय सूत्र लावलंय? दोरी कुठे आहे? तिथं आहे. आणि भोवरा कुठे फिरतोय? इथं आहे. दोरी आणि भोवरा माहिती आहे ना आपल्याला. अशी दोरी मस्त त्याला गुंडाळायची आणि असा झटका द्यावा लागतो. मग भोवरा फिरतो. फिरताना तो हातावर घेण्याचं कसब आहे. फिरताना तो डोलतो असा 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 असा. कुणी कागदावर घेतं. भोवरा कशावर फिरवतात लोक. हे कसब आहे ना. समर्थ म्हणतात असंच कसब आहे. सूर्यबिंब धावाया लाविले, सूर्याला धावायला लावलंय. धुकटा करवी धरविले, अगाध पाणी. धूर आहे ना, धूर, पाणी आणि धूळ मिश्रित ढग आहेत. दुसरं काय ढगामध्ये? काय ते पेटार आहे का? डबे आहेत का पाणी भरून ठेवलंय त्यात? पर्वतायसे ढग उचलती, सूर्यबिंबास आच्छादिती. जे आभाळ येतं, जे ढग आहेत अवाढव्य, समर्थ म्हणतात पर्वतायसे ढग उचलती. कोण उचलतं? वायू उचलतं. पर्वतायसे ढग उचलती, सूर्यबिंबास आच्छादिती. हे ढग सूर्याच्या बिंबाला आच्छादून टाकतात. सूर्य दिसत नाही आपल्याला. ढग आला म्हणतो आपण समोर. तेथे सवेची वायूची गती प्रकट होय. झडक झिडकू धावे वारा, जैसा काळाचा म्हणियारा. ढग मारुनी दिन करा मोकळे करी. ज्या ढगांनी सूर्याला आच्छादून टाकलेलं आहे, सूर्याला वेढून टाकलेलं आहे, वेष्टित केलेलं आहे, तोच वारा अंगात आल्यासारखं बाहेर येतो. झिडक झिडकू धावे वारा. तो आकाशामध्ये संचार करतो. घो 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 आवाज येतो वाऱ्याचा. भीती वाटते आपल्याला. जैसा काळाचा म्हणियारा. जसा काय आता सगळा काळ खाऊन टाकतो काय, सगळ्या पृथ्वीला खाऊन टाकतो काय, असा तो वारा येतो. ढग मारुनी दिन करा मोकळे करी. त्या सगळ्या ढगांना मारतो तो, हकलून देतो. आणि एका क्षणामध्ये पुन्हा ते सूर्यबिंब चमकायला चालू होतं.
बैसती विजांचे तडाखे, प्राणी मात्र अवचिता धाके, गगन कडकडून तडके, स्थळांवरी श्रीराम, यहलोकाशी एक वर्म केले, महद्भूते महद्भूत आळिले, सकळा समभागे चालिले, सृष्टी रचनेसी श्रीराम. यह लोकाशी एक वर्म केले, या जीवनामध्ये, या पृथ्वीवर, या ब्रह्मांडामध्ये भगवंतानी एक वर्म केले, एक सूत्र केले आणि महद्भूताशी महद्भूत आळिले. जशी उभारणी आहे, जसं निर्माण आहे, परब्रह्म, मूळ माया, गुण माया, पंचमहाभूते, अष्टधा प्रकृती, आकाश, वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी, महद्भूताशी महद्भूत आळिले. पहिलं सगळ्यात शेवटी जे भूत आलेलं आहे ते त्याच्या मागच्या भूताला खातं. पृथ्वी जसा एक आकाशापासून जशी पृथ्वीपर्यंत आली तसा ऱ्हास होताना अगोदर पृथ्वीची राख होते, ती पाण्यात विरघळते, मग अग्नी येतो, तो पाणी पिऊन टाकतो आणि मग अग्नीला वारा मारतो, तो सगळा अग्नी विझवतो आणि वारा कुठे जातो? आकाशात जातो, अवकाशात जातो, स्पेस. सकळा समभागे चालिले सृष्टी रचनेशी, अत्यंत सुनियंत्रितपणे सगळं व्यवस्थित चालू आहे. बरोबर पाऊस पडतो, बरोबर उन्हाचे तडाखे वाजतात, थंडी पडते हाडं फोडून काढण्यासारखी. ही रचना वर्षानुवर्ष चालू आहे, लाखो वर्ष चालू आहे. कोण आहे? हु इज द ब्रेन बिहाइंड दिस कर्टन? त्याला ओळखणं हे दासबोधाचा अभ्यास आहे. आणि ते ओळखण्यासाठी तर म्हणून मानवी देह मिळालाय. म्हणून समर्थ म्हणतात, या शरीर ऐसे यंत्र आणिक नाही, ऐसे अनंत भेद आत्मयाचे, सकल जाणती ऐसे कैचे, विवर्ता विवर्ता मनाचे, फडके होती श्रीराम. काय शब्द आहे, फार अर्थपूर्ण शब्द आहे. मला हे फडके शब्द ऐकला की मला परमपूजनीय हंसराज स्वामी संकेत कुबडीकार त्यांचं एक वाक्य आठवत आहे, त्यांची एक ओवी आठवते. ते दासबोधाचं वर्णन करताना म्हणतात, दासबोध स्वल्प वाटे ज्या नरा. ज्या माणसाला दासबोध स्वल्प म्हणजे सोपा वाटेल, काय सांगितलं यात, हे तर मला माहितीच आहे, हे काय विशेष आहे, असं ज्याला वाटतं, दासबोध स्वल्प वाटे ज्या नरा, तो जाणावा आत्महत्यारा. जेथे अतिसूक्ष्म विचारा फडके होती, अत्यंत सूक्ष्म विचार सुद्धा तो विरळ होतो, जीर्ण होतो. विचारहीन अवस्था जर निर्माण करायची असेल, वृत्ती रहित अवस्था जर आपल्याला मिळवायची असेल, वासना रहित अवस्थेमध्ये जर जगायचं असेल, तर दासबोधासारखा दुसरा ग्रंथ नाही. सज्जन हो, मोठं भाग्य आहे आपलं की आपण समर्थांच्या कच्छपी लागलो, समर्थांच्या कफनीला धरून आपण आहोत. स्वल्प दासबोध स्वल्प वाटे जाणारा, तो जाणावा आत्महत्यारा. काय शब्द आहे. जेथे दासबोधामध्ये अतिसूक्ष्म विचारा, अत्यंत सूक्ष्म विचार आहे, त्याचं काय होतंय, फडके होती, जीर्ण होतात विचार. काय अर्थ आहे इथं समर्थ काय म्हणतायत, ऐसे अनंत भेद आत्मयाचे, सकल जाणती ऐसे कैचे. एवढे आत्म्याचे भेद आहेत, सगळे म्हणतात असं कसं, असं कसं. त्या भ्रमातून ते बाहेर येऊ शकत नाहीत. पण विवरता 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 दोन वेळा शब्द लावलेला आहे. एका विवरता शब्दाचं प्रेशर वाढवायचं आहे, हे विशेषण आहे, त्याला शक्ती आहे. म्हणून विवरता 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 मनाचे फडके होते. जे मन मुख्य बटन आहे, आपल्याला काय सांगितलंय, मन हेच सगळं कलुषित करतं वातावरण, तेच कुठे न्यायचंय ते घेऊन जातं, भरकटायला लावतं.
त्या मनाचं फडकं, अत्यंत जीर्ण फडकं, दासबोधाचा विचार आपल्याला मिळवून देतो. फडके होती याचा अर्थ असा आहे की ते जे वस्त्र आहे मनाचं, विवरता विवरता मनाचे, मन हे एक वस्त्र आहे, त्या वस्त्राचं फडकं होतं म्हणजे त्याच्या चिंध्या होतात, ते मन नष्ट होतं. काय कमाल आहे दासबोधाची. त्या मनाच्या चिंधड्या चिंधड्या करून टाकायच्या असतील, तुम्हाला निर्विकल्प व्हायचं असेल, निर्वासना रहित, वासना रहित अवस्थेत राहायचं असेल, निर्विषय अवस्थेत राहायचं असेल, तर दासबोधासारखा दुसरा ग्रंथ नाही. आणि समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करून जर आपल्या मनातले विषय जर जात नसतील, तर दोष कुणाला द्यायचा? ग्रंथाला द्यायचा का माझ्याकडे मी दोष घेतला पाहिजे? मोठा अवघड प्रश्न आहे ना. विचार केला पाहिजे. विवरता विवरता शेवटी समर्थ म्हणतात, ऐसी माझी उपासना उपासकी आणावी मना, अगाध महिमा चतुरानना काय कळे श्रीराम. माझी उपासना अशी आहे की माझ्या उपासनेचा महिमा त्या चतुराननाला सुद्धा काही माहिती नाहीये. काय धारिष्ट आहे हो, काय आत्मविश्वास आहे. समर्थ म्हणतायत, ऐसी माझी उपासना, माझी रामोपासना आहे, त्या अंतरात्म्याची उपासना आहे. आपण 4 राम पाहिलेत. एक घटातला राम, एक मठातला राम, तिसरा रामही पाहिला, पण चौथ्या रामाकडे कुणाचंच लक्ष नसतंय. समर्थ कबीर म्हणतात, कवी संत कबीरजी म्हणतात, चौथ्या रामाकडे कुणाचंच लक्ष नाहीये. प्रत्येक जण त्या भरताच्या रामाला जातोय धरायला, दशरथाच्या, भरताच्या नव्हे, दशरथाच्या रामाकडे. घट में एक राम, मठ में दूजा राम, तिसरा राम पाहिला, चौथ्या रामाकडे लक्षच नाहीये. चौथ्या रामाची उपासना समर्थ रामदास करतायत. ऐशी माझी उपासना उपासकी आणावी मना. तुम्ही उपासक आहात ना, तुम्ही साधक आहात ना, तुम्ही माझे शिष्य आहात ना, मग तुम्ही ही मनात आणा. तुमच्या मनाचं फडकं करून टाकील की नाही बघा. अहो समर्थ म्हणतात, माझ्या उपासनेचा अगाध महिमा, नुसता महिमा नव्हे, अगाध महिमा त्या ब्रह्मदेवाला सुद्धा कळत नाही. काय मोठी उपासना आहे. ब्रह्मदेवाला माहित नाही. का माहित नाही? कारण ब्रह्मदेवाचं लक्ष तिकडे नाही आहे. ब्रह्मदेव नुसती निर्मिती करण्यात, ही इज बिझी विथ हिज वर्क, जॉब वर्क, फक्त मॅन्युफॅक्चरिंग. समजून कधी घेणार? आवाहन विसर्जन हेची भजनाचे लक्षण, सकळ जाणती सज्जन मी काय सांगो श्रीराम. एवढा नम्रपणा समर्थ रामदास आपल्याकडे घेतात. एवढं सगळं दासबोध सांगितलं, एवढं तत्वज्ञान आमच्या समोर सांगितलं. बद्धापासून मुक्तापर्यंत आम्हाला हे ज्ञान दिलं. माझी उपासना करा असं ते म्हणतायत. त्या उपासनेची महत्व त्यांनी सांगितलं. शेवटी समर्थ म्हणतात, आवाहन विसर्जन हेची भजनाचे लक्षण. कशाचं आवाहन, कशाचं विसर्जन? हेची भजनाचे लक्षण. सकळ जाणती सज्जन मी काय सांगो. जे सज्जन लोक आहेत ते सांगतात. कोण सज्जन आहेत, कोण साधू आहेत, कोण संत आहेत? समर्थ रामदास नाही आहेत. पण आपल्याकडे नम्र, अत्यंत नम्र भाव घेतलाय. एवढा मोठा ग्रंथ लिहिला, पण या ग्रंथाचं कर्ते पण समर्थांनी आपल्याकडे नाही घेतलं. आवाहन विसर्जन म्हणजे या सृष्टीची उभारणी आणि सृष्टीची संहारणी, याचा विचार आपण केला पाहिजे असं समर्थ आपल्याला सांगतात. पहिला अर्थ हा आहे, आवाहन आणि विसर्जन.
दुसरा अर्थ आहे, आपण एखादी पूजा करतो, गुरुजी काय सांगतात, आवाहन करा. देवतेचं आवाहन केलेलं असतं. मग ते आवाहनासाठी काही मंत्र आहेत. म्हणजे आपण म्हणतो की आता देवतेचं अधिष्ठान इथं झालंय, मग आपण भजन पूजन करतो. सत्यनारायण पूजा काय असेल ते, संकल्प झाला, जेवण वगैरे झाली, आता उत्तर पूजा, आता विसर्जन. ज्येष्ठा गौरी आवाहन, ज्येष्ठा गौरी विसर्जन. गणपती आणतो, त्याची पूजा करतो, त्याचं अधिष्ठान मानतो आणि त्याचं विसर्जन करतो. हे आवाहन विसर्जन. या शरीराला पण असंच आहे ना. याचा अभ्यास कधी करायचा? हा दुसरा अर्थ आहे. तिसरा अर्थ आहे, ज्या ज्या नामरूपाशी माझा संबंध येईल, समाजामध्ये फिरतोय मी, लोकांमध्ये राहतोय, ज्या ज्या नामरूपाशी माझा संबंध येईल त्या त्या नामरूपामध्ये भगवंताचं अधिष्ठान मानणं हे आवाहन आहे. आणि ज्याचा माझा संबंध तुटला, तो दूर गेला, हे विसर्जन आहे. हा तिसरा अर्थ आहे. चौथा अर्थ अत्यंत मौलिक आहे. चौथा अर्थ आहे, हृदयामध्ये आत्मरूपाचं आवाहन करायचं, त्याची स्थापना करायची त्या भगवंताची. त्या भगवंताला म्हणायचं की तू आज माझ्या अंतःकरणात, माझ्या हृदयस्थ येऊन बसलेला आहेस. हे झालं भगवंताचं आवाहन. आणि विसर्जन कशाचं करायचंय? मायेचं विसर्जन करायचंय. माया एकदा विसर्जित झाली तर कुठला भ्रम, कुठला संदेह, कुठला विकल्प काही राहणार नाही. अशी प्रक्रिया करत, हे आवाहन आणि विसर्जन करत, आपल्याला या शरीरा ऐसे यंत्र आणिक नाही, अत्यंत अमोलिक घबाड ठेवा, धनाचा अतिउत्तम ठेवा आपल्याला सापडलेला आहे. या मार्गातून आपल्याला पुढे मार्गक्रमण करायचं आहे. आणि जर याचा अभ्यास करत असताना आमच्या मनातल्या जर विषय आणि कल्पना जर संपत नसतील, तर याचा दोष मला तुम्ही सांगा. समर्थांना देऊन कसं चालेल? म्हणून समर्थ म्हणतात ते करते, पण मला नकोच आहे. मी काय सांगू, किती सांगू, किती वेळा सांगू? ते सांगण्याचं काम माझ्याकडे देऊच नका, ते क्रेडिट मला देऊ नका, अशी विनवणी समर्थ करतात. वाढलेलं सत्र आजचं आपण शांतचित्ताने ऐकून घेतलं. आपल्या त्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली ही सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर.